नमस्कार. चंदन किंवा चंदनाचा सुगंध जास्त असल्याने चंदन शेतीला लोकप्रियता मिळाली आहे आणि त्याच्या लाकडाची सामग्री शतकानुशतके वापरली जाते. चंदन वृक्ष मुख्यतः चंदन किंवा श्रीगंधा म्हणून ओळखले जातात आणि ते सर्वात महाग झाड आहे. चंदन हे एक सदाहरित वृक्ष आहे ज्याचा वापर जास्तीत जास्त व्यावसायिक, उपचारात्मक, सौंदर्य प्रसाधने आणि औषधांमध्ये देखील केला जातो. चंदनाची झाडे भारत, बांगलादेश, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, हवाई, इंडोनेशिया आणि पॅसिफिक बेटांवर आढळतात. चंदनाची शेती करणे म्हणजेच कोट्यवधी रुपये कमावणे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज चंदनाच्या शेतीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कमी जागेत जास्त नफा कमवायचा असेल तर तुम्ही चंदनाची शेती नक्कीच करू शकता. चंदनाची झाडे जवळजवळ प्रत्येक प्रकारची माती, तापमान आणि हवामानात वाढू शकतात. सँडलवूड फार्मच्या आसपास गरम वातावरणाची आवश्यकता आहे कारण ही झाडे दमट हवामानात चांगली वाढतात. चंदनाच्या झाडाच्या लागवडीसाठी 12 ते 35 तापमानाची आवश्यकता असते. हे चंदनाचं झाड 600 आणि 1050 मीटर उंचीवर उत्तम प्रकारे वाढतात. चंदनाच्या शेतीसाठी चांगल्या सेंद्रिय वस्तू असलेल्या चांगल्या निचऱ्याच्या मातीची आवश्यकता असते. लाल वालुकामय चिकणमाती चंदनाच्या झाडासाठी योग्य आहे. चंदनाच्या लागवडीसाठी पोषक तत्वांची आवश्यकता तपासणीसाठी माती परीक्षणाचीही आवश्यकता आहे. वृक्षारोपणासाठी जमिनीत मुबलक पोषक तत्वे आहेत की नाही हे तपासणं देखील तेवढंच गरजेचं आहे. चंदनाच्या झाडाच्या लागवडीसाठी जमिनीचा pH 6.5 ते 7.5 च्या दरम्यान थोडासा अल्कधर्मी असावा. या व्यतिरिक्त सुंदर मशागत आणि तणमुक्त माती मिळेपर्यंत लागवडीसाठी जाण्यापूर्वी शेत नांगरणे आवश्यक आहे. याशिवाय पूर किंवा अतिवृष्टीच्या वेळी नाल्यातून पाणी सहज बाहेर पडेल अशा पद्धतीने माती तयार केली गेली पाहिजे. चंदन लागवडीची प्रक्रिया बियाणे आणि वनस्पतीजन्य पद्धतीने टिश्यू कल्चरच्या मदतीने करता येतात.